नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कागदी पिशवी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12 जुलै. 12 जुलै हा दिवस प्लास्टिक पिशव्यांपेक्षा कागदी पिशव्या वापरण्याच्या पर्यावरणीय फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक कागदी पिशवी दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 12 जुलै. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11. महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून नुकतंच जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या 12 किंवा महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1 अशा 12 किल्ल्यांमध्ये पहिला आहे साल्हेर किल्ला, दुसरा आहे शिवनेरी, तिसरा लोहगड, चौथा खांदेरी, 5वा रायगड, 6वा राजगड, 7वा प्रतापगड, 8वा आहे सुवर्णदुर्ग, 9वा आहे पन्हाळा, 10वा आहे विजयदुर्ग, 11वा आहे सिंधुदुर्ग आणि 12वा आहे तामिळनाडूमधला जिंची हा किल्ला. युनेस्कोकडून दर्जा मिळाल्यानंतर त्या स्थळांना किंवा ज्या स्थळांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं जातं, असं घोषित केल्यानंतर त्या स्थळांचं आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढतं, त्यांचं संवर्धन आणि पुनर्जीवनासाठी निधी मिळतो आणि पर्यटन वाढीला चालना देखील मिळते. याशिवायच या ठिकाणी जागतिक किंवा या ठिकाणांची जागतिक स्तरावर देखील नोंद होते आणि सरकारला त्या स्थळांच्या देखभालीसाठी अधिक जबाबदारी देखील घ्यावी लागते. आणि आता युनेस्कोने नुकतंच शिवाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. इथे युनेस्कोचा उल्लेख आलेला आहे. UNESCO लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था. या युनेस्कोची स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945ला. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आणि सध्या DG किंवा महासंचालक आहेत ऑड्रे अजले. नेक्स्ट, जुलै 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नामिबिया. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतंच 9 जुलै 2025 या दिवशी नामिबिया या देशाने त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ दी मोस्ट एन्शियंट वेलिसिया मिराबिलिस हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आणि हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना त्यांनी भारत आणि नामिबिया या दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यामध्ये दिलेल्या योगदानाची दखल म्हणून दिलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, नामिबिया. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे नामिबिया हा देश. नामिबियाची राजधानी आहे विंडहोक आणि चलन आहे नामिबियन डॉलर. नेक्स्ट, मानव व हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच गजमित्र योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम. मानव व हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी नुकतीच आसाम राज्य सरकारने ही गजमित्र नावाची योजना सुरू केली आहे. ही योजना आसाममधील 8 उच्च जोखीम जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत आसाममध्ये 80 संघर्षग्रस्त गावांमध्ये 8 स्थानिक सदस्यांची जलद प्रतिसाद टीम तयार केली जाणार असून ही टीम मुख्यत्वे भात पिकांच्या हंगामामध्ये हत्तींचं हालचाल मार्गदर्शन आणि पिकांचं संरक्षण करण्याचं काम करणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, आसाम. आसाम मॅपमध्ये इथे आहे आसाम. राजधानी आहे दिसपूर. सध्या राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य आणि मुख्यमंत्री आहेत हिमंत बिश्वा शर्मा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाचा UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2025 देऊन सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वर्षा देशपांडे किंवा ॲडव्होकेट वर्षा देशपांडे. या साताराच्या आहेत आणि लेक लाडकी अभियान किंवा या अभियानाच्या त्या प्रवर्तक आणि दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापक आहेत. आणि यांना नुकताच संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठित संयुक्त राष्ट्र पॉप्युलेशन अवॉर्ड किंवा UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती JRD टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या 3ऱ्या भारतीय देखील ठरलेले आहेत. आणि हा पुरस्कार लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल दिला जातो. वर्षा देशपांडे यांनी
गेल्या 35 वर्षापासून लैंगिक अत्याचार, भेदभाव आणि सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये लढा दिलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वर्षा देशपांडे. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेला A.R. हरिकृष्णन हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुद्धिबळ. हा बघा, हा आहे A.R. हरिकृष्णन. हा भारताचा बुद्धिबळ खेळाडू आहे आणि सध्या चर्चेमध्ये कारण नुकतंच फ्रान्समध्ये आयोजित केलेल्या ला प्लेग्ने इंटरनॅशनल चेस फेस्टिवलमध्ये ग्रँडमास्टरसाठी लागणारं नॉर्म्स पूर्ण करून तो आता भारताचा 87वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. उत्तर असेल हा A.R. हरिकृष्णन. हा भारताचा बुद्धिबळ खेळाडू आहे आणि हा भारताचा 87वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. ग्रँडमास्टर काय, तर ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे जी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून दिली जाते. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ही बुद्धिबळ या खेळाची सर्वोच्च प्रशासकीय संस्था असून तिची स्थापना झालेली आहे 20 जुलै 1924 या दिवशी. मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि सध्या या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष आहेत अकार्डी दोर्कोविच आणि उपाध्यक्ष आहेत भारताचे विश्वनाथन आनंद. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक घोडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11 जुलै. ॲक्च्युली पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. 2025मध्ये पहिल्यांदाच 11 जुलै हा दिवस जागतिक घोडा दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 3 जून 2025 या दिवशी 11 जुलै हा दिवस जागतिक घोडा दिन किंवा वर्ल्ड हॉर्स डे म्हणून साजरा करण्याबाबतचा प्रस्तावक ठराव मंजूर केला होता आणि आता या वर्षापासून दरवर्षी हा 11 जुलै हा दिवस जागतिक घोडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा उद्देश काय, तर हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्राण्यांपैकी एक म्हणून घोड्याचं महत्त्व अधोरेखित करणं. वाहतूक, शेती, खाणकाम, मनोरंजन आणि पर्यटन या क्षेत्रामध्ये घोड्यांची महत्त्वाची भूमिका ओळखणं तसंच जागतिक स्तरावरील त्यांच्या घटत्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करणं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 11 जुलै. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मलाला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12 जुलै. 12 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय मलाला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मलाला युसुफझईच्या कार्याचा आणि तिच्या शिक्षण हक्कासाठीच्या लढ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2013 या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे. मलाला युसुफझई एक पाकिस्तानी शिक्षण कार्यकर्ती असून वयाच्या 17व्या वर्षी तिला 2014 वर्षामध्ये नोबेल शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं आणि ती नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त करण्यात आतापर्यंतची जगातील सर्वात तरुण व्यक्ती देखील आहे. उत्तर असेल आंतरराष्ट्रीय मलाला दिन. हा दिवस दरवर्षी जगभरात पर्याय क्रमांक 4 12 जुलै या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फिफा रँकिंग 2025मध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघ जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 133व्या. फिफा म्हणजे किंवा फिफा ही फुटबॉल या खेळाची जगातली सर्वात मोठी किंवा सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे. फिफाची स्थापना झालेली आहे 21 मे 1904 या दिवशी. मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये ज्युरिच या ठिकाणी आणि सध्या गियानी इन्फॅन्टिनो हे फिफाचे अध्यक्ष आहेत आणि याच फिफाने नुकतीच जुलै 2025मध्ये फिफा रँकिंग 2025 प्रसिद्ध केली आहे. या रँकिंगमध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना आहे, दुसऱ्या क्रमांकावर बेल्जियम, तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील, चौथ्या क्रमांकावर फ्रान्स, 5व्या क्रमांकावर जर्मनी आणि 6व्या क्रमांकावर इटली आहे. भारत या रँकिंगमध्ये 133व्या क्रमांकावर राहिलेला आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, मिस वर्ल्ड 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? ऑप्शन्स, पहिला आहे व्हेनेझुएला, दुसरा आहे दक्षिण आफ्रिका, तिसरा आहे भारत, चौथा आहे ब्राझील. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.